माझ्या लहानपणी आई जेव्हा दिवाळीचा फराळ करायची, तेव्हा हे फराळ बघून मला खूप प्रश्न पडायचे, की हे जे फराळ आहे त्याला वेगवेगळी नावं कोणी दिली असतील? तुमच्या लहानपणी तुम्हाला असे प्रश्न पडायचे का? हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर चला, आज आपण खुसखुशीत आणि दुप्पट फुलणारी शंकरपाळी करणार आहोत. त्याच्यासाठी इथे मी 1 किलो म्हणजे वाटीने 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. ज्या वाटीने पिठी साखर घेतलेली त्याच वाटीने हा मैदा मोजलेला आहे. पुन्हा इथे 300 ग्राम म्हणजे 1 वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे. 250 ग्राम तूप घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने पिठी साखर आणि मैदा मोजला त्याच वाटीने मी इथे वाटी फुल भरून दूध घेतलं. सगळं ते एकत्र केलं आणि मस्त अशी त्याला उकळी आणली. पुन्हा ते परातीत ओतलं. ते थोडंसं थंड झालं की त्याच्यात मीठ टाकलं, 1 चमचा वेलची पूड टाकली आणि थोडा मैदा हा त्याच्यात टाकून घट्ट असं पीठ मळून घेतलं. पुन्हा इथे मी त्याची पोळी लाटून घेतली, बाजूच्या कडा काढून घेतल्या आणि छोट्या-छोट्या अशा शंकरपाळ्या कापून घेतलेल्या आहेत. इकडे तेलसुद्धा मीडियम गरम करून घेतलं आणि लो टू मीडियमवरती इथे शंकरपाळी तळून घेतलेली आहे आणि दुप्पट फुललेली आपली शंकरपाळी खुसखुशीत अशी तयार झालेली आहे.